जर तुम्ही क्रेडिट कार्ड वापरत असाल तर 1 एप्रिल 2026 पासून काही महत्त्वाचे बदल लागू होणार आहेत। आयकर विभागाने हे नवीन नियम जारी केले असून त्यानुसार मोठ्या क्रेडिट कार्डच्या व्यवहारांवरती आता जास्त लक्ष ठेवलं जाणार आहे। उदाहरणार्थ एका आर्थिक वर्षात तुमच्या एक किंवा एकाहून जास्त कार्डचं एकूण पेमेंट 10 लाख रुपये किंवा त्याहून जास्त झालं तर त्या ट्रान्झॅक्शनची माहिती बँकेला इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला द्यावीच लागणार आहे। तसंच 1 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम रोखही भरली तरी त्याची सुद्धा नोंद होणार आहे। म्हणजेच मोठे व्यवहार आता आणखी पारदर्शक असतील। दुसरं म्हणजे पॅन कार्डसाठी अर्ज करताना 1 एप्रिल नंतर 3 महिने आधीपर्यंतचं क्रेडिट कार्डचं स्टेटमेंट पत्त्याचा पुरावा म्हणून चालू शकणार आहे। त्यामुळे कागदपत्रांची जी धावपळ आहे ती थोडीशी कमी होईल। तिसरं म्हणजे आता इन्कम टॅक्स भरण्यासाठी क्रेडिट कार्ड वापरण्याचीही परवानगी मिळू शकते, पण त्यावरचं जे व्याज आहे किंवा अतिरिक्त शुल्क आहे हे सगळं आपल्याला स्वतःला लक्षात घेणं गरजेचं आहे। चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर कंपनीनं तुम्हाला क्रेडिट कार्ड दिलं असेल आणि त्यावर तुम्ही वैयक्तिक खर्च केला तर तो पर्क विजिट मानला जाईल, म्हणजे त्यावरती टॅक्स लागेल। पण खर्च पूर्ण ऑफिशियल कामांसाठी केला आणि कंपनीकडे जर त्याचे सगळे रेकॉर्ड्स असतील, सर्टिफिकेट्स असतील तर टॅक्सपासून सूट मिळू शकते। अँड लास्ट बट नॉट द लिस्ट, नवीन क्रेडिट कार्ड घेण्यासाठी पॅन नंबर देणं आता अनिवार्य असणार आहे। थोडक्यात सरकार मोठ्या व्यवहारांवरती लक्ष ठेवतं आहे, त्यामुळे खर्च करताना आणि टॅक्सचं नियोजन करताना अजून जास्त खबरदारी घेणं गरजेचं ठरणार आहे। अशा माहितीसाठी लगावबत्तीला फॉलो करायला विसरू नका।